नमस्कार मंडळी, कसे बरे का? बरे असले तर हिरं बघा किती भूक लागलेला, ते पाय गरम आहेत. तर म्हटलं थोडं आता रात्रीचे वाजलेले 11. तर सकाळी मी ते व्हिडिओ तुम्हाला दाखवली, त्या मावशींना बरं नाही आणि घेऊन दवाखान्यात. तर मी परत त्यांना भेटायला गेली. तर मी तिकडे गेली, त्यांच्या भावाला फोन केला. त्यांचा भाऊ पण खरंच खूप चांगलं, पण त्यांचं पण वय झालेलं आहे, काही खूप स्ट्रॉंग नाही आहेत त्यांचे भाऊ. आणि आमच्या इकडं कल्याणमध्ये खडकपाडा म्हणून आहे, ते खडकपाडा जातात. तर दुपारी ते खूप चांगले बोलले माझ्याशी. ताई, माझं पण फॅमिली आहे आणि मी पण म्हणजे थोडा एजेड आहे, मला बीपीची गोळी आहे. म्हणजे त्यांनी माझं मत आहे की तुम्ही चांगलं खावा प्यावा, चांगलं राहा. एवढा पैसा म्हणजे त्यांना पेन्शन वगैरे येते वाटतं, काय म्हणजे त्यांचं चांगलं. तर त्यांनी खावा प्यावा. म्हातारा माणूस आहे, त्यांना भीती वाटते की माझ्या पुढचं काय होईल, दुखण्याचं ते विचार करून साईडला त्यांनी कसं व्हिडिओ बनवायचा तात्पर्य असा की एका मॅडमनी मला कमेंट केली की तुम्ही काही पण व्हिडिओ नका टाकू, त्यांना मी चांगलंच ओळखते, त्यांचा भाऊ बिल्डर आहे. आता तुम्हाला सांगायचं तर मी त्यांना 1 वर्षापासून ओळखते. मी तिकडच्या काळात राहते तेव्हा पण ते माझ्याकडे होते आणि आता ते माझ्याकडे काम करतात. 6 महिने झाले. त्यांचा भाऊ बिल्डर असता तर त्याच्या भावाने त्यांना घर नसतं बांधून दिलं, काय केलं नसतं. मी एक व्हिडिओ पण टाकले बघा, दवाखान्यात त्यांना घेऊन गेली, मीच घेऊन गेली, मीच ते मला सांगत. तर त्यांचा भाऊ लांब आहे, लांबून यायला वेळ लागणार. मी जवळ आहे म्हणून मी करते, त्याचं लांब गेलं तर माझं करण्याचं काय होणार. त्यांच्या भावाचं माझं बोलणं पण झालं किंवा मी जवळ येत असेल तर मी करेल, तसं ते इथे आहेत. त्यांचा भाऊ बोलला की मी त्यांच्यासाठी घर पण घेऊन देणार आहे, म्हणजे यांचे पैसे आहेत, या ताई मावशांचे पैसे आहेत, तर मी त्यांना स्वतःचं घर घेऊन देईल. पण आपण शेजार धर्म जवळ आहे त्या हेतूने मी त्यांचं करते. बाकी माझं काही ते हे नाही की मी दिखावा नाही करत की मला दाखवायचं की मी त्यांचं एवढं करते. नाही, हां, माझ्या मनातही असं नाही आणि माझ्या मनात असं पाप पण नाही येणार. बिचारा त्या कुठेही राहू, सुखी राहू, महादेवाचरणी हीच प्रार्थना आहे माझी. तर माझ्यापाशी आवत्या काम करत होत्या, पण आता त्यांची परिस्थिती हे झाली म्हणून मी तुम्हाला दाखवते म्हातारी माणूस कसं असतात. त्यांना माझ्याकडनंच अपेक्षा आहे, बाकी चाळी कोणाकडे अपेक्षा नाही आहे त्यांची की कोणी यावा आम्हाला सांभाळावा आमचं. माझ्याकडं का अपेक्षा करतात? मग माझं मन तसं आहे, मी का खोटे व्हिडिओ टाकू. आणि त्याच्या भावाशी माझं बोलणं झालेलं आहे, चांगलं आहे, पण ते जरा लांब राहतात आणि ते पण फॅमिलीवाले आहेत. आता याच्या पुढचं मी काही बोलू शकत नाही, मला याच्या पुढचं काहीही माहिती नाही. आणि प्लीज कमेंट करताना असं नका बोलू की काही पण व्हिडिओ नका टाकू. मी काही पण व्हिडिओ नाही टाकत, मी जे खरं आहे ते व्हिडिओ टाकते. बाकी माझा हेतू कोणाचं मन दुखवायचा नाही.